भाजपा के पूर्व शहर अध्यक्ष बंटी कुड़े द्वारा कांग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे को अर्बन नक्सल बताए जाने के आरोप पर सियासत गर्मा गई है। आरोपों का जवाब देते हुए प्रफुल्ल गुर्दे ने कहा कि ये उनके लिए एक नई उपाधि है और उन्होंने भाजपा को चुनौती देते हुए कहा कि यदि वे वास्तव में अर्बन नक्सल है तो गृह मंत्रालय भाजपा के पास है, उन्हें गिरफ्तार कर जेल भेजा जाए। गुर्दे के इस बयान के बाद राजनीतिक हलकों में नई बहस छिड़ गई है। अशी ही यांची मानसिकता, अर्बन नक्षली मानसिकता, विकृत मानसिकता। माननीय गुर्दे पाटील साहेब, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यांचा आपण जर ज्या पद्धतीने दुकान हा शब्द वापरला, आम्ही त्याचा विरोध करतो आहे। नाही, हे वर्सेस नाही आहे, ही दुकानदारी आणि सेवा याच्यातला फरक दुकानदारांना समजलेला नाही आहे। आम्ही सेवेकरी आहे, वारकरी आहे, धारकरी आहे, ते दुकानदार आहेत। ते जनतेला आणि किंवा काही कामांना त्यांची जी मानसिकता आहे ती त्या मानसिकतेनेच घेतील। प्रफुल्ल गुर्दे वर्सेस बंटी कुकडे नाही, तर भारतीय जनता पार्टीची जनसेवा, राष्ट्रसेवा वर्सेस 70-80 वर्षाचा भ्रष्टाचार करणारी पार्टी हा विषय आहे। भाजपला ह्या देशातला संविधान आणि संविधानिक संरचना लोकशाहीच मान्य नाही। सरकारचा जो विरोध करतो त्याला अर्बन नक्षल ठरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्यानं करून राहिलेले आहे। ते फक्त माझ्यासोबतच नाही, तर ज्यांनी ज्यांनी सरकारच्या धोरणांचा विरोध केला त्या सर्व लोकांना त्यांनी अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न केला। आणि जो सरकारच्या बाजूनं राहतो तो देशभक्त, बीजेपीच्या बाजूनं राहतो तो देशभक्त, आणि जो विरोधामध्ये जातो तो अर्बन नक्सल। आणि जर बीजेपीच्या लोकांना असं वाटतं की मी अर्बन नक्सल आहे, तर त्यांच्याकडं संपूर्ण सरकार आहे, गृह खातं आहे, पोलीस खातं आहे, त्यांनी त्या अनुषंगानं तक्रार दाखल करावी आणि जी काही कायदेशीर कारवाई असेल त्या संपूर्ण कायदेशीर कारवाईला फेस करण्याची माझी तयारी आहे। त्यांना जर असं वाटत असेल त्यांनी मला जेलमध्ये टाकावं, मी जर अर्बन नक्षल आहे असं वाटत असेल, पण सरकारचा भाजपाच्या संविधान विरोधी लोकशाही विरुद्ध धोरणांचा मी सातत्याने विरोध करत राहणार आहे आणि हे विरोध करण्याची किंमत कितीही मोजावी लागली तरी ती मोजण्याची माझी तयारी आहे।